नमस्कार कास्तकार बांधवांनो, मी उदय शेती मित्र या यूट्यूब चॅनलवर करतो सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. कास्तकार बांधवांनो, थंबनेल पाहिलं, टायटल वाचलं मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्त्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा भाव 100% होणार. या ठिकाणी 6,500 पण कधी? सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्त्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये कधी होणार. या ठिकाणी हरभऱ्याचा बाजार भाव 6,500. हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आणि भारतवर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी आता विचारायला लागलोय की देशांतर्गत बाजारामध्ये आता हरभऱ्याचा बाजार भाव कधी होणार. या ठिकाणी 6,500. जर या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो. बघा कास्तकार बांधवांनो, सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा बाजारभाव 100% होणार. 6,500 पण कधी? सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्त्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये आता कधी होणार. हरभऱ्याचा बाजारभाव 6,500. जर या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर, तर देशांतर्गत बाजारामध्ये असणारा सध्याचा हरभऱ्याचा बाजारभाव, देशांतर्गत बाजारामध्ये असणारी हरभऱ्याची मागणी पुरवठ्याची स्थिती वर सरकारकडे असणारा शिल्लक साठा, या सर्वांचा हरभऱ्याच्या अभावावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार आणि मग कधी होणार हरभऱ्याचा बाजारभाव 6,500 पार. चला बघूया. सध्याच्या कंडिशनला बघितलं तर हरभऱ्याची बाजारभाव पातळी ही 5,300 पासून 5,800च्या दरम्यान आहे. आपण जर बघितलं तर संत गतीने का होईना पण हरभऱ्याची आवक सुरू झाली आहे, पण येत्या 90 दिवसामध्ये आवकेचा दबाव आहे, म्हणून हरभऱ्याचा बाजारभाव 5,300 पासून 5,800च्या दरम्यान राहणार. पण जसजशी हरभऱ्याची आवक कमी होईल तसतसा हरभऱ्याच्या भावाला आधार मिळणार, कारण हरभऱ्याचा जो शिल्लक साठा सरकारकडे आहे तो 25 लाख टन गेल्या वर्षी होता सुरुवातीला सीझनच्या आणि यंदा तो 6 लाख टन आहे, म्हणजे खूप मोठा गॅप आहे. त्याच्यामुळं हरभऱ्याचा भाव जास्त काळ दबावात राहू शकत नाही, असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत दिसू लागले. जर या गोष्टीचा विचार केला तर लक्षात घ्या, याच्यामुळे आपल्याला हरभऱ्याचा बाजारभाव आवकेचा दबाव आहे तोपर्यंत 5,300 ते 5,800च्या दरम्यान दिसणार. पण 15 मे नंतर हरभऱ्याच्या भावात सुधारणा होईल व जून महिन्यानंतर हरभऱ्याचा भाव सुरुवातीला 6,000 पार आणि त्यानंतर 6,500 पार गेला, कारण तेव्हा फेस्टिवल डिमांड सुरू होती. तर आश्चर्य वाटायला नको. म्हणजे जर तुम्हाला सध्या या 2-3 महिन्यात पैशाची आवश्यकता असेल तर हमीभावावर विक्री करण्याचा ऑप्शन आहे. अन्यथा जर तुम्ही या ठिकाणी थोडं थांबलात तर तुम्हाला 100% जून महिन्यानंतर जो 6,500चा भाव मिळणार आहे त्यामुळे आपला होऊ शकतो ₹1,000 प्रति क्विंटल फायदा. भविष्यात देशातील बाजारात आता हरभऱ्याचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आभार.